जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा। जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक इथं शेतकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। अतिवृष्टीमुळे 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2024 दरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत तात्काळ अनुदान देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास 6 एप्रिल 2026 पासून शिवतीर्थ इथं उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। श्री सुभाष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्गाने प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार। ऑक्टोबर अखेरीस झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने बेटावत परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते। अशा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता। त्यावेळी विविध राजकीय तसेच प्रशासनाचे अधिकारी येऊन पंचनामा करून गेले। लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन देखील देण्यात आले। शेतकऱ्यांना देण्यात आलेले आश्वासन 4 महिने उलटून गेल्यानंतरही देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। अतिवृष्टीची ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी याविषयी निवेदन आज माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले। अतिवृष्टीची मदत न मिळाल्यास शिवतीर्थ बेटावत बुद्रुक येथील 6 एप्रिल पासून पुनश्च आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आज माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आला।